असं कोणी व्यक्तिमत्व आहे का सध्याच्या राजकारणातलं, की ज्यांची कुंडली तुम्ही पाहिली आहे? अशामध्ये शरद पवारजींची कुंडली खरंच बघण्यासारखी आहे, की बरेचदा त्यांच्या कुंडल्यांच्या षोडश कुंडल्यांचा अभ्यास जर केला, तर अजूनही त्यांच्यामध्ये ती पॉवर आहे. जरी राजकारणात आज असं म्हटलं गेलं, की आता हा संपलेला नेता, तरी यू कांट, कारण त्यांचं षष्ठ स्थान हे जबरदस्त पॉवरफुल आहे. ते कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी आज हे राजकारणात आहेत, उद्या ते अजून कोणत्या दुसऱ्या क्षेत्रात असते, तर ते आज एवढ्याच लेवलवर असते. जोपर्यंत ते स्वतः राजकारण मी करणार नाही आणि मी स्टेजवर उभं राहणार नाही म्हणत नाही, तोवर त्यांची कुंडली त्यांची साथ सोडणार नाही आहे. यू कांट. बरं, असं कुठलं व्यक्तिमत्व आहे का सध्याच्या राजकारणातलं, की जे पुढे जाऊन महाराष्ट्रात लीड करू शकतं? महाराष्ट्रात असे अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये नितीन गडकरींची कुंडली एक अभ्यासण्यासारखी आहे, की जरी आत्ता अनेक बाकीच्यांची नावं पुढे असली, तरी ते शांतपणे, मग आपण म्हणतो सशाच्या कासवाच्या शर्यतीमध्ये कासव जिंकतं, दॅट्स इट, की ती कुंडली जबरदस्त आहे.